नमस्कार नमस्कार सहर्ष नमस्कार मुजुमदार वाटिकेच्या रसिक श्रोते आणि प्रेक्षक हो. दीर्घ काळानंतर तुम्हाला भेटताना मनात एक आनंदाचा महासागर उसळलेला आहे. काही अडचणींमुळे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपलं 2-3 महिने भेटणं झालं नाही, पण मनात तो ध्यास होता. नववर्षाच्या ह्या प्रारंभाला आपण भेटत आहोत ही योगेश्वराची इच्छा आहे, योगेश्वराची कृपा आहे. हे नवीन वर्ष, इंग्रजी नवीन वर्ष, आपलं नवीन वर्ष हिंदू वर्ष आपलं गुढीपाडव्याला आहे, पण हे इंग्रजी नवीन वर्ष आपणा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते. त्यानिमित्त की असेच ह्या मार्गावर, रसिकतेच्या मार्गावर चालत राहा, रसिकपणे साहित्य संगीताचा आस्वाद घेत राहा, त्याची दाद देत राहा. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण संस्कृत सुभाषिताने करतो. तसं आज एक छोटंसं सुवचन घेतलं आहे. कुसुमं वर्णसंपन्नं गंधहीनं न शोभते. कुसुमं वर्णसंपन्नं गंधहीनं न शोभते. न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा. न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा. क्रियाहीनं मधुरं वचनं न शोभते. कृतिशून्य नुसतं गोड बोलणं शोभा देत नाही. कृतिशून्य नुसतं गोड गोड बोलणं याला समाजात किंमत नसते. जसं फूल कितीही रंगीबेरंगी असलं, गंधही नसलं तर त्याला काहीच किंमत नसते. तसं माणसाने कृतिशील राहावं. बोले तैसा चाले, तसं कृतिशील राहावं. जे मनात तेच ओठात तेच कृतीत. चित्ते वाची क्रियायामच्या साधूनाम एकरूपता, असं हे कृतिशीलतेवर भर देणारं सुवचन आहे श्रोते हो. यानंतर आपल्या आजच्या गाण्याकडे आपण वळूया. नुकतीच दत्त जयंती झालेली आहे, परवाच नृसिंह जयंतीसुद्धा झालेली आहे. केवढा परमपवित्र पर्वकाळ आहे श्रोते हो. म्हणून आपण दत्तगुरूंच्या गाण्याने सुरुवात करणार आहोत. आपण पहिल्यांदा दत्तगुरूंचं स्मरण करूया. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनिः यस्य स्वर्णमात्रेण सर्वपापै प्रमुच्यते. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. नरसिंह सरस्वतींचं स्मरण करू. औदुंबरा तळवटी नरसिंह योगी, कृष्णा तटी परमशांत सुखास भोगी. कृष्णा तटी परमशांत सुखास भोगी. ध्यानस्थ होऊनि समस्त परित्र पाहे. अनन्य जो शरण इच्छित देत आहे. अनन्य जो शरण इच्छित देत आहे. अनन्य जो शरण इच्छित देत आहे. आपण या दत्तगुरूंच्या चरणी, नृसिंह सरस्वतीच्या चरणी या नववर्षाच्या प्रारंभाला शिरसाष्टांग कृतज्ञ नमस्कार करू. त्यांच्या कृपेशिवाय आपली वाटिका फुलणार नाही आहे. त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करू आणि आपल्या आजच्या गाण्याकडे वळूया. आजचं गाणं तुम्ही ऐकलंच असेल. पराडकर आणि गुरुदत्तांची गाणी हे एक समीकरण आहे. RN पराडकर त्यांनी गायलेली बरीच गाणी आहे. त्यापैकी माझे पुण्यफळा आले आज मी दत्तगुरू पाहिले. कवी नामदेव लोटणकर यांनी केलेली ही सुंदर रचना आहे आणि त्याचा संस्कृतानुवाद मी केला आहे. आणि आपल्या नाशिकचेच अविनाश विस्पुते ते संस्कृतामधनं ते गाणार आहेत. ऐकूया. संस्कृत शब्द आहे फलितम पुण्यम मम अद्य. फलितम पुण्यम मम अद्य मया श्री दत्तदैवतं दृष्टम. ऐकूया. अविनाश विस्पुते फलितम पुण्यम मे सत्यम मयाद्य दत्तदैवतं दृष्टम. ऐकूया. इत्यलम